मित्र हो, तुमच्या किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांच्या रक्तामध्ये ब्लॉकेजेस असतील आणि ते तुम्हाला नैसर्गिकरित्या कमी करायचे असतील, वाढू द्यायचे नसतील किंवा भविष्यात होऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 डेंजर गोष्टी सांगणार आहे ज्याच्यापासून जर तुम्ही वेळी सावध नाही झालात तर तुमच्या रक्तातील ब्लॉकेजेस वाढतील आणि एक दिवस तुम्हाला हृदयविकाराचा झटका येईल, पॅरालिसिसचा झटका येईल किंवा तुमच्या कुठल्याही महत्वाच्या अवयवाला रक्तपुरवठा कमी होऊन त्या अवयवाचा गंभीर आजार तुम्हाला होईल, तुमच्या जीवाला धोका होईल. आणि म्हणून विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचे शास्त्र समजून घ्या. या गोष्टींचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं तर तुमचा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांचा जीव वाचण्यासाठी 100% मदत होईल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, जेव्हा एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा ते पर्सेंटेज मध्ये मोजले जातात. म्हणजे 10%, 20%, 50%, 100% अशा प्रकारे ते ब्लॉकेजेस मोजले जातात. आणि जेव्हा हे ब्लॉकेजेस वरचेवर वाढत जातात तेव्हा त्या रक्तवाहिनीमधून वाहणारे जे रक्त आहे ते कमी व्हायला लागतं आणि ती रक्तवाहिनी ज्या अवयवाला रक्तपुरवठा करते त्या अवयवाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. चा परिणाम म्हणून त्या अवयवाचं व्यवस्थित पोषण होत नाही, त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्या अवयवाचं काम बंद पडतं. हा अवयव जर हृदय असेल तर हृदयविकाराचा झटका येतो. हा अवयव जर मेंदू असेल तर पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू पक्षाघाताचा झटका येतो. हा अवयव किडनी असेल तर किडनी फेल होते, लिव्हर असेल तर लिव्हर फेल होतं, फुफ्फुस असेल तर फुफ्फुस फेल होतं, जठर असेल तर जठर फेल होतं. आणि हे सगळे आजार जीवघेणे आहेत, गंभीर आहेत. आणि नेमकं ह्या 10 गोष्टी आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहारातील तेलाचं प्रमाण. त्यातल्या त्यात जर तुम्ही एखादं तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरत असाल तर तेव्हा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरतं. त्याचं कारण असं की या तेलामध्ये ट्रान्सफॅट निर्माण होतात आणि या ट्रान्सफॅटमुळे आपल्या शरीरातील खराब चरबी म्हणजे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे ते वाढतं आणि HDLचं प्रमाण कमी होतं. आणि नेमकं याच्यामुळेच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि तिथं ब्लॉकेजेस निर्माण होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आहारातील सध्याचं जे तेलाचं प्रमाण आहे ते निम्म करा आणि पुन्हा पुन्हा उकळून वापरण्याचं जे तेल आहे ते अजिबात तुम्ही वापरू नका किंवा त्याच्यामध्ये तळलेले कुठलेही पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. आणि तेल वापरत असताना दर महिन्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरा. कधी शेंगदाण्याचं, कधी सूर्यफुलाचं, कधी करडीचं तर कधी मोहरीचं तेल तुम्ही आवर्जून आलटून पालटून वापरा. दुसरी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे मैदा आणि पांढरा तांदूळ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये वापरत असाल तर अशा वेळी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा ते रक्तवाहिन्याच्या आतल्या भिंतींवरती जमा होतं आणि रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद व्हायला लागतात. रक्तवाहिनी अरुंद होण्याची एक दिवसाची प्रक्रिया नसते, ही वर्षानुवर्ष, महिनोन्महिने होत असलेली प्रक्रिया असते. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मैद्याचे पदार्थ किंवा पांढरा भात जर वारंवार खात असाल, नियमितपणे घेत असाल तर याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये जाईल. त्या कार्बोहायड्रेटचं कोलेस्ट्रॉल मध्ये रूपांतर होईल आणि अशा प्रकारे तुमच्या रक्तामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतील. त्यामुळे या पांढऱ्या भाताच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन राईस किंवा इतर कडधान्यापासून बनवलेले पदार्थ आवर्जून समाविष्ट करा. तिसरी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. कुठल्याही स्वरूपामध्ये जर तुम्ही मीठ घेत असाल, मग लोणचं असेल, पापड असेल, खारेमुरे असतील, खारे फुटाणे असतील किंवा अजून काही जे वेपर्स असतात, पॉकेटबंद हवाबंद पदार्थ असतात ज्याच्यावरती खूप नमकीन असतं, ऍडेड साल्ट असतं, याच्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं, रक्ताचं व्हॉल्यूम वाढतं म्हणजे घनता वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो. आणि रक्तदाब जेव्हा तुमचा वाढतो तेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींना तो इजा करतो आणि त्या इजा झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या मऊ भिंती ज्या आहेत त्या खरबडीत होतात आणि तिथं कुठलेही पदार्थ येऊन लगेचच डिपॉझिट होतात, जमा होतात आणि त्याचा प्लेक तयार होतो, गाठ तयार होते आणि त्यामुळे ती रक्तवाहिनी अरुंद होते, ब्लॉक होते. त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही निम्म्यावर करा आणि आठवड्यातून 1-2दा तुम्ही सैंधव मीठ, रॉक सॉल्ट आवर्जून वापरा. चौथी डेंजर गोष्ट तुम्हाला आवर्जून वर्ज्य करायची ती म्हणजे दुधाची साय. असा कुठलाही पदार्थ ज्याच्यामध्ये दुधाची साय आहे, मलाई असेल किंवा अजून काहीही असेल किंवा सायुक्त दही असेल, हे देखील तुम्हाला वर्ज्य करायचंय. कारण याच्यामध्ये असणारे जे कोलेस्ट्रॉल आहे हे तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईड वाढवणार आहे, टोटल कोलेस्ट्रॉल वाढवणार आहे आणि सोबतच LDL देखील वाढवणार आहे. जेव्हा हे LDL, ट्रायग्लिसराईड आणि टोटल कोलेस्ट्रॉल
वाढतं तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस 100% तयार होतात. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. जर तुम्हाला दूध घ्यायचंच असेल तर ते साय विरहित घ्या. साय कशी काढायची त्याची साधी सिंपल ट्रिक आहे. तुम्ही आणलेलं दूध फ्रीज मध्ये 3-4 तास ठेवा आणि त्याच्यानंतर वर आलेली जी घट्ट साय आहे ती तुम्ही बाजूला काढा आणि खाली राहिलेले जे पातळ दूध आहे साय विरहित ते तुम्ही प्राशन करा किंवा त्याचा तुम्ही खाण्यामध्ये वापर करू शकता. किंवा या दुधाच्या ऐवजी प्रोटीनच्या साठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश तुमच्या आहारामध्ये जरूर करू शकता. 5वा महत्वाचा पदार्थ आहे साखर आणि साखरेचे पदार्थ. कुठल्याही स्वरूपाची मिठाई किंवा बेकरीचे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला अत्यंत धोकादायक ठरणार आहेत. तुम्ही म्हणाल मी थोडीच खातो, कधीतरीच खातो, तर अजिबात नाही. हे एक पांढरं विष मानलं जातं, एक स्लो पॉइझनिंग सारखं तुमच्या शरीरामध्ये काम करतं. कारण जेव्हा तुम्ही मिठाई किंवा साखरेचे पदार्थ, ऍडेड शुगरचे पदार्थ खाता, कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा सॉफ्ट ड्रिंक्स असतील किंवा कुठल्याही पदार्थ ज्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकलेली आहे, हे पदार्थ तुमच्या शरीरात ग्लुकोजची मात्रा वाढवतात, तुमच्या इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी करतात, रेजिस्टन्स निर्माण करतात, तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण करण्यासाठी बढावा देतात, तुमचं वजन वाढवतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात येतं. त्यांच्यातली लवचिकता कमी होते, त्यांच्या आतमध्ये प्लेट तयार होतात आणि त्या हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही साखरेचे पदार्थ वर्ज करा. जर अगदीच तुम्हाला गोड खावंसं वाटलंच तर तुम्ही नैसर्गिक साखर घ्या. मग ती फळामधून मिळणारी असेल, चिकू असेल, पेंट खजूर असेल, अंजीर असेल किंवा मनुके असतील किंवा अजून एखादी पिकलेली केळी असेल तर ती तुम्ही आवर्जून खा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. त्याच्यामध्ये इतर पोषक तत्व, फायबर याचा तुम्हाला तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल आणि त्याचे दुष्परिणाम देखील तुम्हाला होणार नाहीत आणि तुमच्या रक्तातील ज्या ब्लॉकेजेस आहेत ते कमी होण्यासाठी किंवा वाढू न देण्यासाठी किंवा भविष्यात होऊच नये म्हणून मदत होईल. 6वी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ. जर तुम्ही तंबाखू चगळून खात असाल, गुटखा खात असाल, तंबाखू असलेली सुपारी तुम्ही खात असाल किंवा बिडी सिगारेट ओढत असाल तर याच्यामुळे देखील तुमच्या रक्तामध्ये रक्ताच्या गाठी होणार आहेत, चरबीच्या गाठी होणार आहेत आणि ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत. एवढंच नाही तर जर तुम्ही दारू पित असाल तर दारूमुळे देखील तुमच्या रक्तातील रक्तदाब वाढणार आहे, तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईड नावाची खराब चरबी वाढणार आहे आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत आणि तुमच्या हृदयाला किंवा तुमच्या मेंदूला झटका येणार आहे आणि तुमचं आयुष्यमान कमी होऊन तुमच्या आयुष्यामध्ये यातना आणि दुःख येणार आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीत त्या आजच वर्ज करा. 7वी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे सतत एक ठिकाणी बसून राहणं. जर तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहत असाल, ऑफिसमध्ये काम करत असाल, कॉम्प्युटर लॅपटॉपवरती काम करत असाल, शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असेल तर आजच सावध राहा. कारण जर असं करत असाल तर तुमच्या रक्तामध्ये ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कित्येक पटीनं वाढते. त्यामुळे तुम्ही रोज किमान अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम आवर्जून करा. एक ठिकाणी बसून राहत असाल तर मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घ्या आणि थोडंफार चालून या किंवा थोडेसे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आवर्जून करा. 8वी महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि डायबिटीस म्हणजे मधुमेह असेल आणि सतत तुमचा रक्तदाब वाढलेला असेल, रक्तातील साखर अनियंत्रित असेल तर अशा वेळी देखील ती कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करा. कारण वाढलेलं रक्तदाब आणि रक्तातील वाढलेली साखर हे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, डेंजर आहे. कारण असा अभ्यास असा सांगतो, विज्ञान असं सांगतं की ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि डायबिटीस आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कित्येक पटीनं वाढतो. त्यामुळे ह्या देखील गोष्टी नियंत्रित ठेवण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा. त्या कशा पद्धतीने नियंत्रित करायच्या, काय खायचं काय नाही खायचं, कशा पद्धतीने पथ्य करायचं, कुठले व्यायाम करायचे, मनस्थिती लाईफस्टाईल कशी ठेवायची याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती खूप चांगले व्हिडिओ बनवले. ते देखील तुम्ही आवर्जून पहा आणि त्यानुसार फॉलो करा. बऱ्याच लोकांना उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस मध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्या व्हिडिओचा खूप चांगला फायदा झालेला आहे. 9वी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. हल्ली बऱ्याच लोकांना स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, स्पर्धेचं युग आहे, अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि समाधानी कोणीच नाही, सतत दुःखी असतात आणि त्याच्यामुळं त्यांचा ताणतणाव वाढलेला आहे. आजचा दिवस ते सुखामध्ये जगत नाही, आनंदामध्ये जगत नाही, उद्याची चिंता करतात, भविष्यकाळात घडून घेतलेल्या गोष्टीचा अति विचार करत बसतात. त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन खूप वाढतात आणि हे स्ट्रेस हार्मोन रक्तवाहिन्यांवरती दाब निर्माण करतात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन आवर्जून करा. तुमचे छंद जोपासा आणि सगळ्यात महत्वाचं समाधानी राहा आणि स्वतःसोबत इतरांचं कसं चांगलं होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा. आणि 10वी डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे अनुवंशिकता. ही गोष्ट आपल्या हातात जरी नसली तरी आपण याच्यापासून दूर राहू शकतो, याला आपण टाळू शकतो. आपण चांगला आहार विहार घेऊन, चांगली जीवनशैली करून, व्यसनांच्या पासून दूर राहून, चांगली मनस्थिती ठेवून आपण ही अनुवंशिकतेचा जो धोका आहे तो कमी करू शकतो. एवढंच नाही तर जेव्हा आपल्याला अनुवंशिकता असते अशा प्रकारच्या आजाराची, तेव्हा 6 महिन्याला, वर्षाला आपण आपल्या हृदयाच्या संबंधित किंवा रक्तवाहिन्याच्या संबंधित, रक्त घोटण्याच्या संबंधित काही तपासण्या जर केल्या तर आपण वेळीच सावध होऊ आणि या डेंजर आजाराचा आपल्याला वेळीच प्रतिबंध करता येईल, त्याच्यापासून दूर राहता येईल, आपल्याला आपलं आयुष्यमान
वाढवता येईल. तर या 10 डेंजर गोष्टीपासून आजपासून दूर राहण्यासाठी प्रामाणिकपणे कोण कोण प्रयत्न करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील ब्लॉकेजेस कमी करता येतील, त्याच्यापासून दूर राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.